सेकंड राऊंड मधील ग्रुप सी मधील पहिला सामना. दोनही संघाने एक एक सामना जिंकलाय. आता विजयाचं सातत्य ठेवण्यासाठी एकीकडे मार्केवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय सायली 11 जाणता राजा पिंपलोली. दोनही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. गेम इज ऑन. अंपायर सिग्नल ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल घेऊन तयार. पहिलाच बॉल नामदेव मार्के यांचा योग्य टप्प्यावरती. जसं सत्र पुढे जाते तशी धावसंख्येचा ओघ आपण कमी होताना पाहता या स्पर्धेमध्ये. सुरुवातीला जवळजवळ 50-60 पर्यंत प्रथम सत्रामध्ये धावसंख्या उभारत होता संघ आणि यानंतर आपण पाहताय मागील 2 ते 3 मॅचेस लो स्कोरिंग आणि त्या देखील डिपेंड होताना हा बॉल बॅटन पॅड मधून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आपण सांगत असताना लाईन खराब आहे. इथून व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल धाबेचा श्री गणेश. एका बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 1. गुलाबी थंडी प्रेक्षकांची अगोदर आपण गर्दी पाहिल्या त्या धरती प्रेक्षक या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेगवान बॉल या अगोदर व्हाईट बॉल त्यानंतर कमबॅकिंग डिलिव्हरी हाताळत असताना नामदेव मार्के यांच्याकडे भरपूर सारा अनुभव आहे क्रिकेटमध्ये आणि या दमट वातावरणामध्ये कशा रीतीनं गोलंदाजी हवी आहे, कशा रीतीनं रोखलं पाहिजे प्रतिस्पर्धी संघाला, या सर्व गोष्टींचा अभ्यास आहे. त्याच पद्धतीनं गोलंदाजी. लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. जीवन पोहोचते बॉल खाली. उचलेल फेकेल तोपर्यंत पुन्हा एकदा मिळते सिंगल. सिंगल डबलला जास्त प्राधान्य. धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या आहे ती 2. धावांचा ओघ कमी होत असताना दमटे वातावरण पुन्हा पुढ्यात टाकलाय बॉल आणि इथे मात्र फटका फसलाय. कॅच पकडले. एक्स्ट्रा कव्हरला पकडले. इथून कॅच. पहिला धक्का. बॅट्समन इथून मात्र जातोय माघारी. लो स्कोरिंग मॅचेस आपण मागील 2 मॅच मध्ये पाहता. डिफेंड देखील एकीकडे 35वा 5 षटकांमध्ये अधिराज 11 उमरोली संघानं डिफेंड केला. त्यानंतर मागील मॅच मध्ये आपण पाहताय नुकतंच अंतरट नीट संघानं देखील 34 धावा डिफेंड केल्या. या मॅच मध्ये पाहूयात 4 षटकांचा केवळ सामना असेल. 4 ओव्हरची मॅच. इथे मात्र किती धावांपर्यंत रोखले जाईल प्रतिस्पर्धी सायली 11 जाणता राजा पिंपलोली संघाला मार्केवाडी संघाच्या माध्यमातून. फार चांगली गोलंदाजी. सुरुवात चांगली केली या मॅच मध्ये. टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय स्वीकारला या मॅच मध्ये. कारण धावा डिफेंड करणं थोडं सोपं जात आहे या दमट वातावरणात. त्याच अनुषंगानं सर्वप्रथम बॅटिंगचा निर्णय. नेक्स्ट बॉल. नामदेव मार्केचा नेक्स्ट बॉल. पुन्हा बॅटची कडा. पंच इशारा करतायत. फिंगर गोज अप. आकाशाकडे बोट पंचांचं. आल्या पावली माघारी परतावा लागेल फलंदाजाला. लागला आणखी एक धक्का. भावेश हॅज टू डिपार्ट. यष्टीरक्षक संदीप मार्के यांची जबरदस्त झेल. नो मिस्टेक बाय द संदीप. इथून पकडले. आणखी एक झेल. आणखी एक धक्का भावेशच्या स्वरूपामध्ये. रोशन प्रमुख अस्त्र या टीमचं. तो मैदानाच्या आतमध्ये आहे सलामीच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर संकेत बाद झाला आणि भावेश हे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज अमर बॅटिंग मार्क वरती दाखल होतोय. कोणता संघ इथे पुढे सरकणार. विजयाचं सातत्य ठेवायचंय. ग्रुप सी मधून ही लढत आपण पाहताय. जिंकेल तो पुढे सरकेल. खऱ्या अर्थानं जो हरेल ना तो भर रात्रीमध्ये घराचे दरवाजे ठोकण्यासाठी घरी जाईल. याच पद्धतीचं वातावरण. अलॉंग द कार्पेट बॉल वेगानं. लॉंग ऑफ मध्ये जीवनला थोडं बिझी ठेवण्याचं काम या मॅच मध्ये. आपण सांगत असताना ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. नामदेव मार्के यांचं पहिलं षटक संपलंय. अनुभवाचा फायदा घेतलाय या दमट वातावरणात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 3 धावसंख्या उभारले टीम. टॉस जिंकून सायली 11 जाणता राजा पिंपलोली. चला थोडं स्पीडअप करा. पंच अंकुशजी कराले सरांना विनंती असेल त्याचप्रमाणे पंच दिनकरजी तलपे यांना देखील विनंती आहे. थोडं स्पीडअप करून घ्या कारण अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या.
एका षटकाचा खेळ संपलाय. धाव संख्या आहे 3. गडी बाद झाले 2. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फार चांगली बॉलिंग केली आहे नामदेव मार्के या गोलंदाजाने. ओव्हर नंबर 2 मध्ये संदीप मार्के हा देखील एक चांगला खेळाडू. बॅटिंग मार्क वरती असू द्या, त्यानंतर बॉलिंग मार्क वरती असू द्या, 100% योगदान देण्याचा प्रयत्न सातत्याने मार्केवाडी गावासाठी, गावाच्या संघासाठी या खेळाडूचा राहिलाय. संदीपचा बॉल पुढ्यात टाकला, फटका अप्रतिम आहे. गॅप सिलेक्शन बहारदार मिळालंय. डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय बॉल, बाउंड्री लाईनच्या पलीकडे संघर्षमय चौकार. चार धावा येत आहेत, महत्वाच्या 4 धावा येत आहेत. इथून या वातावरणामध्ये धावा मिळवणं फार कठीण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या 4 धावा येत आहेत. 7 पर्यंत पोहोचलाय सायली 11 जाणता राजा पिंपळोली हा संघ. एक सामना जिंकून दुसऱ्या सामन्याचं विजयाचं सातत्य ठेवायचं या मॅच मध्ये. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. गॅप मध्ये कन्वर्ट केलाय बॉल, वेगानं पोहोचतोय लॉंग ऑफ पासून डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंतचे अंतर. इथे थ्रो थोडा लेझी राहिलाय. वाईट थ्रो याचा फायदा घेत असताना 2 फलंदाजांच्या माध्यमातून टोटल धावा मिळतात त्या बॉल वरती. पूर्णपणे 3च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धावसंख्या ती 10. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 3. अद्याप तरी या 2 बॉल मध्ये धावा आल्या 7 धावा आल्यात. जिथे धावांचा खऱ्या अर्थानं ओघ कमी झालाय तिथून आता धावा थोड्या वाढत असताना सायली 11 जाणता राजा पिंपळोली संघाच्या वतीने आपण पाहताय 10 धावा धावफलकावर. संदीपचा बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, लो कॅच. पकडण्याचा मानस जीवनचा प्रयत्न चांगले होते परंतु धावा 2 इथे वाचू शकत नाहीये. मार्केवाडी संघ इथून धावा मिळतायत 2. रोशन वरती आता सर्वांच्या नजर आहेत. जाणता राजा पिंपळोली संघाच्या वतीनं प्रामुख्याने खेळाडूंना फार चांगलं काम करत आलाय क्रिकेटच्या पटलावरती. आज देखील तशीच अपेक्षा आहे. आज दोस्ती चषक 20-25 चं आयोजन. अकुटप्प्याचा बॉल, फटका चांगला, क्षेत्ररक्षक नाहीये, वेगानं पोहोचलाय विशाल. रुपेश पोहोचतोय वेगानं लॉंग लेग पर्यंत आणि तोपर्यंत धावा मिळतात पुन्हा एकदा 2. 2 धावसंख्या पुढे जाते. थोडासा निराश रोशन आपल्या फटक्यावरती. खांद्याचा वापर केला होता या बॉलवरती जास्त. बाहेरून कोणत्याही प्रकारचा आवाज देऊ नका, हीच खऱ्या अर्थानं प्रेमाची सूचना आहे. थोडं सूचनेचं पालन करा. शिस्तबद्ध क्रिकेट हीच तर खऱ्या कर्जत टेनिस क्रिकेटची ओळख आहे. या गोष्टींकडे थोडं लक्ष असू द्या, थोडं भान असू द्या. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. डीप कव्हर पॉइंट मध्ये काढलाय बॉल, क्षेत्ररक्षक येत आहेत, प्रयत्न ठरतील असं. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मोजून मापून तोलून मारलेला बॅट्समनचा क्लासिकल चौकार. महत्वाचा चौकार आहे रोशनच्या बॅट मधून. आम्ही मगाशीच म्हटलंय आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर रोशन हा प्रामुख्याचा फलंदाज आहे. सलामीच्या भूमिकेमध्ये तो आलाय. त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत आणि अपेक्षांना खऱ्या अर्थानं सत्यात उतरवत असताना या महत्वाच्या मॅच मध्ये टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय. धावा डिफेंड करणं थोडं सोपं जातंय. मागील काही 2-3 मॅचचा आपण विचार करत असताना त्याच रणनीतीनं टॉस जिंकून लगेच बॅटिंगचा निर्णय स्वीकारला सायली 11 जाणता राजा पिंपळोली संघानं. संदीप वरती आक्रमकता सिद्ध केल्या मॅच मध्ये रोशननं. संदीपचा बॉल पुन्हा एकदा एक टप्पा केर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. वेगाने 1 रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न, 1 रन इथे मिळतीये. पंच सांगत असताना ओव्हर नंबर 2 चा खेळ देखील इथून संपलाय आणि निकेश राऊत साथी स्कोरर माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतायत. 2 षटकांमध्ये धावसंख्या 19, 9.90च्या सरासरीनं 19 धावा आहेत. अंतिम 2 षटकांचा अजूनही खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत देऊया संधी डीजेला. आदरणीय सुभाषजी कराले आणि त्यांच्या सौम्य आदरणीय मुकुंदजी कराले या 2 मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनसह आपलं दोस्ती चषक 20-25 मध्ये सहर्षमय स्वागत.
2 षटकांमध्ये 19. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या, तिथून मागील षटकामध्ये धावा आल्या टोटल 16. पॉवर प्ले मध्ये धावांचा ओघ कमी होता आणि त्यानंतर पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन संपल्यानंतर आज संदीप मार्केवरती आक्रमकता दाखवली रोशन आणि त्याच्या समूहामध्ये आपण पाहताय अमरनं. 19 धावा आहेत 2 षटकांमध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये आला विशाल, मागील मॅचचा हिरो, विजयाचा शिल्पकार, परंतु सातत्य ठेवावं लागतं. पाण्याचा एखादा थेंब खऱ्या अर्थानं दगडावरती एक वज्रासारखा सातत्यानं पडत राहतो आणि त्याच प्रभावानं एकदा दगड फुटतो, तो सातत्यानं. फुलटॉस बॉल गलीवरून कन्वर्ट केला, बॉल अप्पर कटचा फटका, मातक सौंदर्य, निघून गेलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप थर्ड मॅन मध्ये. पंच रेफर करतायत. बीमर साठी रिव्ह्यू घेतलाय आमच्या ऑफिशियलनं, वेस्ट साइड साठी रिव्ह्यू. 4 धावा तर मिळाल्यात, परंतु बोनसच्या स्वरूपामध्ये धावा मिळतील की अगदी या फुलटॉस बॉलच्या साह्यानं तोपर्यंत चेक केला जाईल tenniscricket.in च्या माध्यमातून. कमरेच्या वरती हा बॉल होता की नाही याची शहानिशा केली जाईल. बीमरचा हा रिव्ह्यू ऑफिशियलच्या माध्यमातून, वेस्ट हाईट साठी हा रिव्ह्यू. फटका तर चांगला होता, दमदार पद्धतीने अप्पर कटचा फटका डीप थर्ड मॅन मध्ये. 4 धावा मिळाल्यात, परंतु इथे बोनसच्या स्वरूपामध्ये मिळतील का धावा? इट्स अ नो बॉल. 9+4 5 बोनसच्या स्वरूपामध्ये बोनसचा पंजा मिळत असताना साईल 11 जाणता राजा पिंपलोली संघाला मिळतात 5 धावा. धाव संख्या आहे ती 24 या अंकावरती 2 षटकांमध्ये. ऑन फ्रीट बॉल, मोठा फटका आघात केलाय बॉलवरती. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 रन कंप्लीट. चांगली फेकी, चांगला थ्रो, आज सर्व काही सुरळीत पाहायला मिळालं फ्रीटच्या बॉलवरती. तब्बल एका बॉल मध्ये 6 धावा खर्च केला विशाल मालीनं. टोटल धाव संख्या आहे ती 25 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2 विकेट लॉस. टीम साईल 11 जाणता राजा पिंपळोलीला या मॅच मध्ये आपण प्रथम बॅटिंग करताना पाहताय. वेगवान बॉल पंचांकडे लावडले अपील. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न पंचांवरती. पंच चाणक्य आहेत आमचे दिनकरजी तलपे सांगत असताना इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू येत असताना. इट्स अ डॉट बॉल. डॉट बॉल धाव संख्या थांबते ती 25 या धाव संख्येवर. विशालचा बॉल फटका पुलचा क्षेत्ररक्षक इथे डाऊन द बॉल आला होता. कॅच ड्रॉप, पिन ड्रॉप, सायलेन्स. कॅच ड्रॉप झाल्यानंतर जेव्हा क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाजाचा कॅच सुटतो त्यावेळी त्याचा कॉन्फिडन्स खऱ्या अर्थानं दुमदुमीत होत असतो. याच पद्धतीनं मिळालेल्या जीवनदानाचा कित्येक फायदा उठवेल अमर, यावरती देखील लक्ष असेल. इथून रन ऍड होते 26 धावा, 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. विशालचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न आहे. यष्टीरक्षक पुन्हा चुकी करतोय. नामदेवजी मार्के यांच्या माध्यमातून हलकीशी मिस फिल्डिंग 22च्या स्वरूपामध्ये मिळते. सिंगलना धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या अंकावर. 27 धावा आहेत. एक धाव फार महत्वपूर्ण आहे. मागील मॅच मध्ये आपण पाहताय लो स्कोरिंग मॅचेस मध्ये धावा डिपेंड होत असताना 27 पर्यंत पोहोचलाय. जाणता राजा पिंपलोली संघ क्लीन बोल्डच्या स्वरूपात दांडी गुल केल्या फलंदाजाची. अमरला दाखवलाय तंबूचा रस्ता. 1 मोर विकेट डाऊन. 3रा धक्का. पार्टनरशिप बिल्डअप होत होती, परंतु जणू काही नजर लागल्या जोडीला. लागला आणखी एक धक्का. बॅट्समन अमर हॅज टू डिपार्ट. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये एकीकडे एका संघानं धावा वाचवल्या 5 षटकांमध्ये 35, तर एका संघानं 5 षटकांमध्ये धावा वाचवल्या 34. अर्थातच एकीकडे स्वर्गीय दिबा प्रतिष्ठान अधिराज 11 उमरोली, तर एकीकडे अंतरट नीड. या 2 संघादरम्यानची नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये कडा संघर्ष, कडा मुकाबला. कुठेही जाऊ नका. पात्रा दोस्ती चषक 2025 रोमहर्षक आयोजन, जिथे मात्र दोन्ही संघात डिफेंड करून लो स्कोर एकमेकाच्या विरोधात येत आहेत. अधिराज 11 उमरोली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहताय अंतरट. बोथ कॅप्टन्स आय रिक्वेस्ट यू प्लीज जॉइन द टॉस बॉक्स अँड कलेक्ट टॉस बॉक्स. लवकरात लवकर या. इथून अलॉंग द कार्पेट बॉल डीप मिड विकेट मध्ये. चांगली फेकी आहे. इथून धावा मिळत आहेत पूर्णपणे 1. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 3 षटकांमध्ये धाव संख्या आहे टोटल 28 या अंकावर. चला बोथ कॅप्टन्स उमरोली आणि त्यांच्या अगेन्स्ट अंतरट
दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करण्यासाठी. एकीकडे मनोज तर एकीकडे अतुल, या दोन्ही टीमचे कॅप्टन जॉइन द टॉस बॉक्स. अंतरट संघाचा कर्णधार येतोय. अंतिम स्लॉगचं षटक डेथ ओव्हर. पूर्वार्धाचा खेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. टॉस जिंकून हा प्रथम बॅटिंगचा निर्णय स्वीकारला. हा प्रथम फिल्डिंग सजवण्यासाठी भाग पडलाय मॅच मध्ये. 28 धावा आहेत 3 षटकांमध्ये. कॅप्टन अतुल देखील येत आहेत. हा सेकंड राऊंड मधील अंतिम सामना ग्रुप सी मधील. दोनही संघांना लो स्कोर डिपेंड करत एकमेकांच्या अगेन्स्ट या स्पर्धेमध्ये आता ते उतरतील. एका संघाला विजय हवाय आणि एका संघाला खऱ्या अर्थानं पराभव मान्य नाहीये. दोनही संघ विजयासाठी खेळतायत. 28 धावा अलॉंग द कार्पेट. वेगवान पद्धतीने बॉल लॉंग ऑन मध्ये. फेकी चांगली आहे. 1 रन मिळते इथून. 1च्या मदतीने धावसंख्या पुन्हा पुढे 29. बॅलन्स टार्गेटर सेट केलंय साईल 11 जाणता राजा पिंपलोली संघानं. परंतु या मार्केवाडी संघानं 64 धावा चेस केल्यात मागील मॅच मध्ये. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. इथे अवैध बॉल रनिंग कॅच सहजरित्या पकडले. आणखी एक धक्का लागत असताना स्लॉगच्या षटकामध्ये धावा जितक्या तुम्ही वाचवाल तितक्या तुम्हाला महत्वपूर्ण ठरतील उत्तरार्धाच्या खेळामध्ये. याचंच उत्तर इथून फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. साईल येतोय नवीन फलंदाज. वैभवनं फार चांगली कॅच पकडली या मॅच मध्ये. इथून बॉल शिल्लक आहे टोटल 4. धावसंख्या येते 29. नामदेव मार्के यांनी जबरदस्त सुरुवात करून दिली या मॅच मध्ये. त्यानंतर संदीप थोडासा महागडा ठरला. पुन्हा कमबॅक केलं विशालनं. आता यश मालीचं षटक. पुन्हा अवैध बॉल लॉंग ऑन मध्ये पकडला. आणखी एक झेल आल्या पावली. आणखी एक फलंदाजाचा संपतोय खेळ. लागलाय आणखी एक धक्का. 1 मोर विकेट डाऊन. साईल 11 जाणता राजा पिंपलोली संघाचा आणखी एक फलंदाज डगआउट मध्ये पोहोचत असताना. संदीपची अप्रतिम कॅच स्लॉगच्या षटकात तुम्हाला पाहायला मिळतं. डेथच्या षटकात तुम्हाला पाहायला मिळतं. विकेट देखील पाहायला मिळतात. त्यानंतर मोठे फटके देखील पाहायला मिळतात. परंतु अद्याप तरी 3 बॉल मध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय बॉलिंग मार्क वरती यश मालीनं या षटकात. फार चांगली गोलंदाजी. मागील मॅच मध्ये 64 धावा चेस केल्यात. परंतु या मॅच मध्ये जर आपण पाहायला गेलो तर थोडं दमट हे वातावरण आहे. थोडी परिस्थिती आता बॉलिंग टीम साठी फार महत्वपूर्ण आहे. आणि याच विचारानं जितक्या धावा वाचवता येतील ना तितक्या धावा वाचवाव्या लागतील मार्केवाडी संघाला. बॅटिंग लाईनअप चांगला आहे मार्केवाडी संघाचा. त्याच अनुषंगानं आता अंतिम 3 बॉल यश मालीला फार चांगले फेकावे लागतील. नवीन फलंदाज इनाट नंबर 7 सुभाष. कॅप्टन सुभाष येत आहेत बॅटिंग मार्क वरती. सुभाष यांच्यासाठी हा बॉल रनआउटची दाट शक्यता आहे नॉन स्ट्राईक एंड वरती. इथून फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती बाद होतोय. स्ट्राईक हवी होती फलंदाजाला नॉन स्ट्राईक एंडच्या. 4 बॉल मध्ये धाव आली फक्त या षटकात 1. विकेटची पडझड येते जरूर परंतु धाव देखील येते एकच 4 बॉल मध्ये. यश मालीचं षटक. जाता जाता थोडासा कमबॅक करत असताना मार्केवाडी संघ देखील. नेक्स्ट मॅच फार महत्वपूर्ण आहे. दोनही संघ डिफेंड करून एकमेकाच्या अगेन्स्ट येत आहेत. उमरोली संघानं टॉस जिंकलाय. यानंतरचा सामना आपण पाहतोय. धीराज 11 उमरोली वन द टॉस अँड सिलेक्टेड द बॅट फर्स्ट. फील्ड सेट करण्यासाठी इन्व्हाइट केलंय नेक्स्ट मॅच मध्ये. अंथरट नीड संघाला. ऑनगोइंग मॅच कडे आपण जाऊयात. 4 बॉल मध्ये यश मालीनं फक्त 1 धाव खर्च केले आणि त्यामध्ये 2 विकेट आणि नुकतंच रनआउटच्या स्वरूपामध्ये देखील 1 विकेट. साईल 11 जाणता राजा पिंपलोली संघ 29 पर्यंत पोहोचलाय.
मध्यरात्रीचं हे सत्र आपण पाहताय. गुलाबी थंडी, दमट हे वातावरण, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे ट्रॅव्हल होणं हा थोडंसं कठीण जातं. या प्रसंगात 29 पर्यंत पोहोचलाय. सन्मानजनक धावसंख्या उभारू शकते का यावरती देखील लक्ष आहे. क्रिकेट रसिकांची दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतो. ऑन साइडला संदीप मार्के करणार नाहीये चुकी. आणखी एक धक्का लागत असताना आणखी एक धक्का सोसावा लागेल. साईल 11 जाणता राजा पिंपलोली संघाला लागतोय बॅट्समन सागरच्या स्वरूपात. महत्वपूर्ण धक्का. आता एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. धाव आली फक्त एकच अंतिम षटकामध्ये. ज्या षटकामध्ये गोलंदाजाला खऱ्या अर्थानं टार्गेट केले जातं, गोलंदाजावरती प्रति हल्ले चढवले जातात, त्याच ओव्हरमध्ये फक्त एकच धाव खर्च केले, ती देखील पहिल्याच बॉलमध्ये. आणि मागील 4 बॉलमध्ये 3 सफलता वैयक्तिक अर्जित केलेत, एक रनआउटच्या स्वरूपामध्ये. टोटल 4 फलंदाज बाद झालेत मागील 4 बॉलमध्ये. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. अंतिम शेवटचा बॉल घेऊन तयार होते बॉलिंग ट्रॅक वरती बेकरे. विलेज एंड कडून गोलंदाजी मार्क वरती यश मालीचे यशस्वी षटक. शेवटचा बॉल. निर्धाव येतोय का रनआउटची संधी आहे. निर्धाव येतोय. केवळ एकच धाव खर्च केले. यश मालीचे षटक फार अप्रतिम राहिलंय मार्केवाडी संघासाठी. एक धाव खर्च करत 2 रनआउटचे धक्के, 3 वैयक्तिक सफलता अर्जित केलेत यश मालीनं. अप्रतिम षटक हाताळत कमबॅक करून दिला. आता येणारे 24 बॉल 30 धावा कराव्या लागतील मार्केवाडी संघाला, तर 30 धावा वाचवाव्या लागतील साईल 11 जाणता राजा पिंपलोली संघाला. लक्ष वाचवलं जाईल की लक्ष अगदी सहजरित्या गाठलं जाईल, तोपर्यंत इनिंग्स ब्रेक मध्ये आपण थोडस थांबूयात. यश मालीसाठी पारितोषिक येत आहे स्वप्नीलजी कांबरी, टीमचे सर्वेसर्वा यांच्या शुभ हस्ते 500 रुपयांचा कॅश प्राइज. आयोजकांची फार अप्रतिम ही मेहनत. त्यामध्ये आपण पाहताय सागरजी लदके, भीमसेनजी कराले, प्रवीणजी पवार, संदीपजी शेंडे, नवीनजी कराले, अंकुशजी कराले, दिनकर तलपे, करण ठोंबरे, सोमेश्वर मसने, प्रशांतजी आबले, स्वागतजी कराले. अप्रतिम मेहनत आहे आयोजकांची. प्रथमच या क्रीडा नगरीमध्ये नाईट रजनीचं आयोजन. डे फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा खऱ्या अर्थानं हे मैदान फार चर्चित आहे, परंतु नाईट रजनीमध्ये सर्वप्रथमच ही स्पर्धा चर्चित आली. आणि काय आयोजन केलंय आयोजकांनी, या सर्व आयोजकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 24 बॉल मध्ये 30 धावा करायच्यात मार्केवाडी संघाला. दमटे वातावरण आहे. सुरुवातीपासून धाबांचा ओघ कायम स्वरूपी ठेवावा लागेल. इकॉनॉमीकडे जास्त लक्ष द्यावं लागेल मार्केवाडी संघाला. 30 पर्यंत पोहोचण्यासाठी 29 पर्यंत थांबवलंय. 3 षटकांमध्ये 28 होत्या. यश मालीचं षटक कोण विसरेल. फक्त एकच धाव आली. तिथून कमबॅक केलं पुन्हा मार्केवाडी टीमनं. 29 पर्यंत थांबवलं. आता 30 करायच्यात. अंतिम षटकात मोमेंटम कॅरी ऑन केलंय. आता पहिल्या षटकापासून उत्तराच्या सत्रात थोडं हात खुले करताना दिसेल का मार्केवाडी संघ. परंतु मागील 2 मॅच मध्ये तुम्ही पाहत असाल ना, तर धावा डिपेंड झाल्यात. बी फास्ट. चला लवकरात लवकर फलंदाज पाठवा लगेच. नामदेव मार्के यांना विनंती आहे, आपले 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. ओपनिंग पेअर ऑफ दिस मॅच विशाल आणि त्याच्या समूहामध्ये आपण पाहताय संदीप. ही सलामीची जोडी. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. 30 धाबांचा एक टार्गेट. बॉल खऱ्या अर्थानं चॉईस करून मैदानाच्या आतमध्ये 30 करायच्या त्या मॅच मध्ये. या अगोदर आपण या क्रीडांगणाच्या सभोवताली क्रीडा रसिकांची गर्दी पाहिली पहिल्या सत्रापासून. आता हे मध्यरात्रीचं सत्र आहे. या अगोदर गर्दी होती क्रीडा रसिकांची, परंतु आता दर्दी प्रेक्षकांची गर्दी या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतो. त्या तमाम क्रीडा रसिकांचं, या प्रेक्षक मायबापांचं पुन्हा एकदा दोस्ती चषक 2025 मध्ये
सहर्षमय स्वागत. मॅच नंबर 1 पाहताय सेकंड राऊंड मधील ग्रुप सी मधून. मार्केवाडी त्यांच्या अगेन्स्ट सायली 11 जांताराचा पिंपलोली. जिथे टॉस जिंकला पिंपलोली संघानं प्रथम बॅटिंग स्वीकारले. 29 जमवल्या, 30 त्यांना आता वाचवायच्या आहेत मार्केवाडी संघाच्या अगेन्स्ट. विशाल भन्नाट फॉर्म मध्ये त्याच्या बॅट मधून मागील मॅच मध्ये धावा आल्या. 64 धावा चेस केल्या त्या स्पर्धेमध्ये आणि यशस्वी धावा चेस राहिल्या त्या स्पर्धेमध्ये मार्केवाडी संघाच्या वतीनं. पुन्हा एकदा त्यांना धावा चेस करायच्या त्या स्पर्धेमध्ये पुढे सरकण्यासाठी. तिथे टार्गेट ओव्हर नंबर 1 मध्ये केतन बॉलिंग ट्रॅक वरती निघालाय. केतनचा पहिलाच बॉल हेलिकॉप्टर लुक दिलाय. लॉंग ऑफ मध्ये फसलाय क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. फलंदाजाला खऱ्या अर्थानं फसवण्यात आलं यश. इथून पहिल्याच बॉल मध्ये संदीप मार्के ठरतोय गोल्डन डकचा शिकार. लागलाय पहिला धक्का. शून्यावरती बाद होतोय संदीप मार्के डकआउटच्या स्वरूपात. पॉवर प्लेचा इशारा की मी मगाशीच म्हटलंय दमट हे वातावरण आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे ट्रॅव्हल होणं थोडासा कठीण आहे आणि त्या प्रसंगात घेतलेली रिस्क थोडी आघात करते संदीप मार्केच्या बॅटिंग मार्क वरती. पहिल्याच बॉल मध्ये सफलता. अप्रतिम सुरुवात केली आहे सायली 11 जांता राजा पिंपलोली संघाने मॅच मध्ये. 30 धावा डिफेंड करायचा आहेत. विकेट न सुरुवात केली आहे केतन. वैभव आलाय नवीन फलंदाज. आता इथून बॉल शिल्लक आहे 23-30 करायचे. पहिल्याच बॉल मध्ये सफलता मिळाली आहे केतनला. केतनचा बॉल स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतायत. एकच धाव मिळते. धावेचा श्री गणेशा. पहिली धाव फलकावरती 30 पर्यंत पोहोचायचंय. दुसऱ्या बॉल मध्ये पहिली धाव फलकावर. 2 बॉलचा अखेर खेळ संपलाय. धाव संख्या 1 गडी बाद 1. मार्केवाडी संघाला 30 पर्यंत पोहोचायचंय. त्या कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही विपरीत पोहोचणं गरजेचं आहे जिंकण्यासाठी. फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. कॅच पकडले का इथे अंतिम क्षणी सुटला जाईल. प्रयत्न फार अप्रतिम होते. स्वतःला झोकवलं मैदानाच्या आतमध्ये परंतु सोडलेली कॅच. विशाल मालीची कॅच या मॅच मध्ये महत्वपूर्ण ठरणार आहे. इथून धाव संख्या मिळते या बॉल वरती पूर्णपणे 3 धावा वेगानं कंप्लीट होत आहेत. 4 धावा धाव फलकावर. कॅच पकडली होती क्षेत्ररक्षकांना परंतु अंतिम क्षणी बॉल निसटला. त्याचा ताल त्याला सावरता येऊ शकलेला नाही. बॅलन्स त्याला करता आलेला नाहीये मैदानाच्या आतमध्ये. पकडा कॅच जिंका मॅच. कॅच सोडले विशाल मालीची. 4 धावा आहेत. बॅकफुटला जाऊन जागा निर्माण करून हुकचा फटका आहे. डीप फाईन लेग मध्ये मिस फिल्डिंग. क्रिकेट मध्ये चुकीला नाहीये माफी. निघून गेला डीप फाईन लेग मध्ये बॉल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. नशिबाचा चौकार. नशिबाचा चौकार येत असताना धाव संख्या 4 न पुढे जाते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 8 या धाव संख्येवर. पहिल्याच बॉल मध्ये सफलता. त्यानंतर सिंगल स्ट्राईक रोटेशन. त्यानंतर विशाल मालीची सोडलेली कॅच. त्यानंतर 3 आणि इथे मिस फिल्डिंगच्या साह्यानं 4. टोटल 8 धावा धाव फलकावरती. बॉल संपलेत ते 4. 4 बॉल मध्ये 8 धावा धाव फलकावरती. क्लीन बोल्डच्या स्वरूपात फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न परंतु जाऊन बसलाय बॉल यष्ट्यांवरती. क्लीन बोल्ड. दांडी उद्ध्वस्त केली आहे. लागलाय दुसरा धक्का बॅट्समन वैभवच्या स्वरूपात. आठ या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागत असताना बॅट्समन जीवन नवीन मैदानाच्या आतमध्ये. आज सातत्याने या खेळाडूला सलामीच्या भूमिकेमध्ये देखील मार्केवाडी संघाकडून पाहिलंय परंतु या मॅच मध्ये लो स्कोरिंग मॅच मध्ये थोडा उशिरानं प्रमोशन दिलं गेलं होतं वैभवला या मॅच मध्ये. परंतु एक चौकाराचे योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यानंतर कोणतीही मोठी धावसंख्या त्याच्या माध्यमातून पाहिली नाही. तिथून तो देखील परतीच्या प्रवासामध्ये
नवीन फलंदाज वैभव बाद झाल्यानंतर जीवन 8 धावा आहेत धावफलकावरती. 30 पर्यंत पोहोचायचे, अजूनही 22 करायचे आहेत. बॉल बाकी आहेत ते टोटल 19 बॉल 22चा इक्वेशन. प्रत्येक बॉल फार महत्वपूर्ण आहे. अंतिम बॉल P1च्या षटकातील अंतिम बॉल. फटका व्यवस्थित बॅट वरती नाहीये, फ्लाय स्लिप मध्ये. शॉर्ट थर्ड बॅनला क्षेत्ररक्षक बॉल पकडतोय सहजरित्या. धाव मिळते बॉल वरती 1च्या मदतीने धाव संख्या पुढे सरकते. एकाच षटकाचा खेळ संपलाय. पंच अंकुशजी कराले सांगत असताना ओव्हर नंबर 1च्या समाप्तीनंतर धाव संख्या 1-9. मार्केवाडी संघाची धाव संख्या 18 बॉल मध्ये 21 इथून करायच्यात. 18 बॉल 21 एकीकडे वाचवायच्यात, एकीकडे करायच्यात. 21 धावा 18 बॉल 21 धावा. हा केवळ 2 ते 3 बॉलचा डिफरन्स आहे. परंतु जसे निर्धाव चेंडू येतील तसा समीकरणामध्ये बदल. परंतु जसा मोठा फटका, जसे सिंगल डबल येईल तसा विजयाच्या जवळ जाईल मार्केवाडी संघ. जसे निर्धाव बॉल फेकेल साईल 11 जांताराचा पिंपलोली संघ, तसा या मॅच मध्ये ते देखील कमबॅक करतील. लढाई प्रतिष्ठेची आहे. दोस्ती चषक 20-25 ची प्रतिष्ठेची लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय, जिथून धाव संख्या एकीकडे वाचवायचे 18 बॉल मध्ये 21, एकीकडे 18 बॉल मध्ये 21 करायच्यात. ओव्हर नंबर 2 मध्ये मिडल ऑर्डरचे षटक सूरज. भर रात्रीमध्ये सूरजला चमकावं लागेल, अगदी सूर्यासारखं नावाने आणि कर्तृत्वाने इथे सिद्ध व्हावं लागेल. 18 बॉल 21. पहिलाच बॉल डायरेक्ट हिटचा प्रयत्न. यष्टीरक्षकाला बीट केला बॉल. इथून रन मिळते पंच बॅटच्या साह्यानं. रन मिळत असताना धाव संख्या 1 पुढे जाते. 10 धावा आहेत धावफलकावर. 30चं टार्गेट. 20 अजूनही हवेत. बॉल शिल्लक आहेत 17. आम्ही मगाशीच म्हटले प्रत्येक बॉल मध्ये समीकरण बदलताना दिसेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला धावा हव्यात, फिल्डिंग करणाऱ्या टीमला धाव्या वाचवायच्यात. फटका चांगला आहे. मातक सौंदर्य दडलवते या फटक्यामध्ये. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल. 1 रन कंप्लीट. आणि दुसरीचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजांच्या माध्यमातून जीवन आणि विशाल मिळतायत पूर्णपणे धावा. 2च्या मदतीने धाव संख्या पुढे सरकतीये. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 12 या अंकावर. पहिल्या षटकात 9 आल्या. या षटकात अद्याप तरी 2 बॉल मध्ये 3 धावा. सूरजच्या षटकात स्लॉट मध्ये बॉल फटका अप्रतिम आहे. काऊ कॉर्नर मध्ये चांगली फिल्डिंग. पुनश्च 2 धावा इथे वाचू शकत नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे. गोलंदाजाचा 1 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव. ओव्हर थ्रोच्या साह्यानं कलेक्शन देखील यष्टीरक्षकाचे खराब आहेत. परंतु इथे बघता बघता धावा मिळत आहेत 2. तीन मिळतायत इथून. 2 धावा करताना होत्या इथे. ओव्हर थ्रोच्या साह्यानं देखील एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा मिळत असताना 3 टोटल मिळतायत धाव फलकावरती धावा. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 15 या धाव संख्येवरती. अर्ध लक्ष पार पाडलंय मी तर म्हणेल मार्केवाडी संघानं या मॅच मध्ये. 30चं टार्गेट आहे. 15 हवे आहेत अजूनही. 15 धावा धाव फलकावरती आहेत. सूरजचा नेक्स्ट बॉल. सूरजचा बॉल ऑन साइडला. लॉंग ऑफ मध्ये मिस्टेक. कॅच ड्रॉप. लो स्कोरिंग मॅच मध्ये हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं फार गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये कॅच ड्रॉप. इथून रन मिळते 1. 14 बॉल मध्ये आता 14 हवे आहेत. धाव संख्या पोहोचली ती 16 या अंकावरती. संत क्रिकेट आहे. 30 धावा या फार जास्त काही नाहीयेत. याच उद्देशाने खेळतोय मार्केवाडी संघ या मॅच मध्ये. सिंगल डबलला जास्त फोकस. डबलला थिअरी मध्ये कन्वर्ट करत असताना सावधान पावित्र्य. सूरजचा बॉल स्विच हिट. विशालचा तडाखा. सरळ बॉल ओव्हर द रो लागतोय. जाईल बॉल डीप थर्ड मॅन मध्ये. अनोख्या स्टाईलने येतोय बॅट्समन विशाल मालीचा. दोस्ती चषकातील संघर्षाचा षटकार. 22 धावा इथून धाव फलकावरती. काय फटका होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिला tenniscricket.in च्या माध्यमातून.
डीप थर्ड मॅन मध्ये ओव्हर द रो आलेला षटकार धाव संख्येला नवसंजीवनी देत असताना 22 धावा आहेत. धाव फलकावरती आता 8 ची इथून गरज आहे. 13 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. 64 धावा पहिल्या मॅच मध्ये. त्याच कॉन्फिडन्स न या 30 धावा जमवण्यासाठी उतरला मैदानाच्या आतमध्ये मार्केवाडी संघ. वेगवान बॉल, ओव्हर पिच बॉल होता. ड्राईव्ह करायचा होता फलंदाजाला. विशालला इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अंतिम क्षणी एक धाव मिळते. पंच सांगत असताना षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय. 30 वाचवत असताना 2 षटकांमध्ये धावसंख्या आहे धावफलकावरती टोटल 11.50च्या सरासरीनं 23च्या अंकावरती. धावांसाठी संघर्ष. क्रिकेट खेळ असाचे. अफाट आयुष्य मैदानी तू येसो वेलो वेली. डाव तुझा येताच जमविशी आपली खेळी. काल करी बघ गोलंदाजी संकट बघ चेंडू फेकी. भव तालुका तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधलता डाव. या साऱ्यांना चकविशी मग मिळेल तुझला धाव. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. इथून आता 12 बॉल मध्ये 7 धावा वाचवायचेत. प्रत्येक बॉल निर्धाव फेकण्याचा मानस आखावा लागेल या मॅच मध्ये. हेच तर क्रिकेट आहे. धावांसाठी बनलेला क्रिकेटचा खेळ. गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी शिक्षण प्रपंच खऱ्या अर्थाने व्यवसाय सांभाळून 100% योगदान देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरतात हे सर्वच खेळाडू. खरं तर बरेचसे जण म्हणत असतात की काय मिळतं तुम्हाला क्रिकेट खेळून, परंतु काही मिळवण्या नसाठी, परंतु गावाच्या इज्जतीसाठी, गावाच्या सन्मानासाठी, आमच्या आनंदासाठी आम्ही क्रिकेट खेळतो. हेच या क्रीडा क्षेत्रामध्ये उतरताना आपण म्हटलं पाहिजे. क्रिकेट हा वेड्यांचा खेळ आहे. वेडेच लोक खऱ्या अर्थाने इतिहास घडवतात हे सातत्यानं आपण ऐकलंय. आणि हुशार लोक ते इतिहास वाचतात. क्रिकेटमध्ये बरेचसे इतिहास तुम्ही पाहिलेत, परंतु आता 12 बॉल मध्ये 7 धावा वाचवून इतिहास रचेल का दोस्ती चषकामध्ये? सायली 11 जाणता राजा पिंपलोली हा संघ. दोस्ती चषक 20-25 चा दिमागदार आयोजन, नेत्रदीपक आयोजन. 12 बॉल 7. टप्प्याचा बॉल, हुकचा फटका, धमाका. वावराच्या बाहेर पाठवलाय बॉल. बॅट्समन विशाल ओळखची ओळख निर्माण करून देणारा. ना कद न बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. विशालच्या बॅट मधून येत असताना हा संघर्षमय षटकार. इथून स्कोर अर्ध लेवल. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग. ही स्पर्धेची ओळख आहे, ही स्पर्धेची शिस्त आहे. आता एका धाब्याची गरज. काय खेळला विशाल माली या स्पर्धेमध्ये. मागील मॅच मध्ये देखील अप्रतिम बॅटिंग आणि कॅरी ऑन करत असताना फॉर्म. विशाल मालीचा षटकार. एकाची गरज आहे. विकेटच्या स्टाईलला फटका मारण्याचा प्रयत्न. विजयाचा चौकार, विजयाचा चौकार. विशाल मालीच्या बॅट मधून विनिंग रन्स येत असताना सामना जिंकलाय मार्केवाडी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम मार्केवाडी. त्यानंतर हार्ड लक टीम सायली 11 जाणता राजा पिंपलोली संघ. आपला खेळ देखील या स्पर्धेमध्ये फार अप्रतिम राहिला. दोस्ती चषक 20-25 मधून आपला प्रवास इथेच संपतो. पुन्हा एकदा आपला मनपूर्वक आभार. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. 3 षटकांमध्ये 28 होत्या, परंतु अंतिम स्लॉटच्या षटकामध्ये एकच धाव खर्च केली आणि 3 फलंदाजांना बाद करण्यात यश आलं. यश माली ठरलाय या यशाचा खरा मानकरी. यश माली प्लीज या आपण प्लेअर ऑफ द मॅच. यश माली ठरला या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच. यशाचा खऱ्या अर्थानं हकदार यश माली. जशी नेक्स्ट मॅच लावते सुरुवातीकडे आपण पाहताय. दोनही संघांना सामना डिफेंड करून, लो स्कोरिंग मॅच डिफेंड करून एकमेकाच्या विरोधात आता ते येऊन टेकलेत. एकीकडे स्वर्गीय दिबा प्रतिष्ठान अधिराज 11 उमरोली संघ, तर एकीकडे आपण पाहताय आंतरट नीडा संघ. एकानं धावा डिफेंड केल्यात 35, एकानं धावा डिफेंड केल्यात 34. आता याच 2 धाडसांमध्ये लागलेलं महायुद्ध कोण जिंकेल येणारा काल सांगेल. जशी मॅच लावते सुरुवात या ऐकूयात साथी समालोचक अजिंक्य भौड सर यांचा सुमधुर आवाज. स्वप्नील कांबळे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलं होतं. टीमचे पॅकर